येस, आपण 2 मिनिट्स वेट करू. वी विल वेट फॉर 2 मिनिट्स, देन वी विल कंटिन्यू. ऑडिबल आहे का हो? येस. न्यू स्टुडंट जॉईन होत आहेत, त्यांना थोडंसं मी गाईड करतो, देन कंटिन्यू करू. येस, रिअलमी 6 म्हणून एक जण जॉईन झालेले आहेत. आय होप माझा आवाज आता तुमच्यापर्यंत पोहोचतोय. राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. त्यानंतर चॅट दिसेल तुम्हाला, तिथून मला हाय हॅलो असं काहीतरी पाठवू शकता तुम्ही, किंवा तुमचं नाव सांगा प्लीज. मला रिअलमी 6 म्हणून दिसतंय. न्यू स्टुडंट जे जॉईन झालेले आहेत. रिअलमी 6 असं मला, म्हणजे झूम मध्ये तुमचं नाव रिअलमी 6 म्हणून दिसतंय. टू मिनिट्स वेट करा. आय थिंक त्याचं डिस्कनेक्ट झालंय. ओके, नदाफ, व्हेरी गुड. तुम्हाला जर काय आन्सर द्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू आन्सर माय क्वेश्चन्स, यू कॅन आन्सर फ्रॉम चॅट बॉक्स, और इफ यू हॅव क्वेरी, काय क्वेरी असेल तुम्हाला, तुम्ही ते पण चॅट बॉक्स मधून विचारू शकता. ओके. आणि तुम्ही आजच जॉईन झालेला आहात, आज फक्त लक्ष द्या, काही लिहिलं नाही तरी चालेल. डू नॉट राईट एनिथिंग. म्हणजे बाकीचे लिहायचे आहेत, वो बाकीचे आपको लिखना है. जो न्यू स्टूडेंट ज्वाइन हो रहे हैं उनके लिए बोल रहा हूँ. डू नॉट राइट, प्लीज डू नॉट राइट. हाँ, आज का एक दिन प्लीज आपको लिखना नहीं है. यस, कैन वी स्टार्ट? यस, परमिशन है क्या? परमिशन आहे का हो मॅडम, सर सांगा ना. यस, नो, आय नीड युअर आन्सर्स. यस. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण 11th बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे बेसिक्स बघतोय. हे अजून बेसिक्सच आहेत. ऍक्च्युअली 11th पूर्ण कोर्स बेसिक्सच आहे, पण त्याच्यामध्ये पण हे फार बेसमध्ये आहे आपण सध्या. आणि जसं मी आधी सांगितलेलं आहे, बेस इम्पॉर्टंट आहे. कारण आता बिल्डिंग बघा तुम्ही, जे कन्स्ट्रक्शन चालू असतंय त्याचं बेस इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. त्यामुळे 11th तुमचं बेस इम्पॉर्टंट आहे. पुढे तुम्हाला काहीही करायचं असो, अकाउंट मध्ये बेस इम्पॉर्टंट आहे. आणि कॉमर्स घेतलात म्हणजे अकाउंट, तुम्ही जोपर्यंत एज्युकेशन असणार आहे तुमचं, मे बी जॉब मध्ये पण तुम्हाला अकाउंट लागणार आहे. ओके, त्यामुळे हे बेस इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असं वाटत असेल मे बी, ज्यांनी आधीपासून आहेत त्यांना फार स्लो चाललो आपण असं वगैरे, तर तसं अजिबात नाहीये.
सिलेबस कव्हर करायचं तुम्ही माझ्यावर सोडा रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. फक्त तुम्ही एवढंच रेग्युलर राहायचंय. ज्यांनी रिसेंटली जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी न्यू स्टुडंट्स ऐका ना हो. उद्या मी एक स्पेशल लेक्चर ठेवणार आहे. मला ऍट द एंड ऑफ द लेक्चर आठवण करून द्या. मी त्याच्याबद्दल बोलतो. ओके. रिसेंटली जॉईन झालेले स्टुडंट्स त्यांच्यासाठी मी एक लेक्चर ठेवणार आहे उद्या. संडे असल्यामुळं बाकीच्यांना सुट्टी असते. तुमच्यासाठी एक लेक्चर ठेवतो मी. तेवढं तुम्ही अटेंड करा. ओके. सो rules of debit and credit. Personal account. Debit the receiver, credit the giver. Yes, receiver असेल तर काय करायचं हो आपल्याला? डेबिट अँड गिव्हर असेल तर क्रेडिट. रिसीव्हर म्हणजे घेणारी व्यक्ती असेल तर डेबिट, गिव्हर देणारी व्यक्ती असेल तर क्रेडिट. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. अँड पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल्स आपण काल डिटेलमध्ये बघितलेले आहेत. ओके. मी आज परत रिवाइज करत नाही. क्विकली मी सांगतो. इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, बँक्स, लोकल बॉडीज एक्सेट्रा आर कवर्ड इन पर्सनल अकाउंट. ओके. बट आपण रिअल अकाउंट आज डिस्कस करू, म्हणजे रिवाइज करू. आपण आधी बघितलेलं आहे मला माहित आहे. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी सगळे आपण रिअल अकाउंट म्हणतो. म्हणजे बिल्डिंग, मला सांगा बिल्डिंग हे रिअल अकाउंट मध्ये येतं ना? तुम्ही सांगा, चालतंय मला, काही इश्यू नाहीये. प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरीमध्ये जे प्लांट अँड मशिनरी असते ते पण रिअल अकाउंट आहे. व्हेरी गुड. कॅश म्हणतायत काही जण. कॅश, फॅन, लाईव्ह स्टॉक. व्हेरी गुड. लाईव्ह स्टॉक, काही जणांना लाईव्ह स्टॉक फार आवडतं हो. लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? स्टॉक ऑफ अॅनिमल्स. व्हॉट इज लाईव्ह स्टॉक? स्टॉक ऑफ अॅनिमल्स. जसं हॉर्स आहे, काऊ आहे, तसं स्टॉक ऑफ अॅनिमल्स. अॅनिमल्स म्हणायचं नाही हा तुम्ही, लाईव्ह स्टॉक म्हणायचं तुम्ही. तुम्ही बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे कॉमर्सचे स्टुडंट आहात आता. ओके. फर्निचर. व्हेरी गुड. फर्निचर इज ऑल्सो रिअल अकाउंट. येस. तुमच्याकडे बाईक असेल ना हो घरी, बुलेटचं एक्झाम्पल घेतलं होतं. बुलेट काय आहे? बुलेट, बुलेट आठवलं का? बुलेट और मोटर कार, मोटर बाईक, टीव्ही, व्हेरी गुड. कॉम्प्युटर, गुडविल, व्हेरी गुड. लॅपटॉप, मोबाईल, व्हेरी गुड. फोन, मोबाईल. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी त्याच्यामध्ये जे पण येणार आहे सगळं रिअल अकाउंट. गुड्स वगैरे पण. येस, करेक्ट आहे. पेन स्टेशनरी मध्ये जात आहे हर्षवर्धन. पेन हे स्टेशनरी मध्ये जात आहे. मला माहित आहे ते थिंग्स मध्ये येत आहे, बट एक पेन 5 रुपीजचं पेन आहे हो. पेन 5 रुपीजचं 5 रुपीज ओनली, 2 रुपीज ओनली. तर ते एक्सपेन्स मध्ये जात आहे. एक्सपेन्स नॉमिनल अकाउंट. ओके. प्रिंटिंग अँड स्टेशनरीला इथं घेऊन. येस. लँड अँड बिल्डिंग, ओनली लँड पण रिअल अकाउंट. इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स, इक्विपमेंट्स पण रिअल अकाउंट. Okay, these are the examples of real account. Yes, for debit or credit, what are the rules? Debit what comes in, credit what goes out. Debit what comes in and credit what goes out. Sir, debit what comes in, where sir? Debit what comes into the business. Debit what comes into the business. Credit what goes out of the business. बिझनेसच्या अँगलने विचार करायचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये. येस प्लीज. बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ द बिझनेस. इफ प्लांट अँड मशिनरी कम्स इन टू द बिझनेस, डेबिट प्लांट अँड मशिनरी अकाउंट. If plant and machinery goes out of the business, credit plant and machinery account. This is for real account. Cash account is also real account. If cash comes in, listen, if cash comes in,
debit cash account. If cash goes out, credit cash account. Okay, this is for real account. Now, nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स आपण कुठे कव्हर करतो? नॉमिनल अकाउंट मध्ये. नॉमिनल अकाउंटचे पण एक्झाम्पल सांगणार का तुम्ही? सांगू शकता? सांगा. यस. सॅलरी, भरपूर सांगा ना. सगळ्यांचे घेऊ शकत नाही. भरपूर जण वेगवेगळे आन्सर सांगितलेले आहेत. बघा मी ऑलमोस्ट कव्हर करतोय सगळे. कोणाचं कव्हर झालं नाही तर तेवढं वाईट वाटून घेऊ नका प्लीज. सॅलरी, वेजेस, कमिशन, रेंट, लॉस बाय फायर, व्हेरी गुड. हे लॉस झाले. हे आधीचे एक्सपेन्सेस होते हा सगळे. आता हे लॉस, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स आपण कुठं करतो? नॉमिनल अकाउंट. लॉस बाय फायर ऑर थेफ्ट, चोरी झाली, ते पण नॉमिनल अकाउंट. आता मला इन्कम सांगाव. रेंट रिसिव्ड इज अन इन्कम. कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. Interest received is an income. Very good. So covered in nominal account. Expenses, losses, incomes and gains will be covered in nominal account. Yes, बाकी सगळं कव्हर केलेलं आहे मी. डिव्हिडंड रिसिव्ड वगैरे राहिलेलं आहे, मला माहित आहे. काही एक्झाम्पल आपण कव्हर केलेले आहेत. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. खर्च किंवा नुकसान असेल, एक्सपेन्स ऑर लॉस असेल तर काय करायचं? डेबिट. इन्कम ऑर गेन असेल तर काय करायचंय? क्रेडिट. ओके. बिजनेस साठी, बिजनेस के लिए अगर एक्सपेंस और लॉस रहा तो क्या करने का है? डेबिट करना है. और बिजनेस yes. So can we continue with the examples or transactions? न्यू स्टुडंट जे आहेत असं रुलिंग करायचं आहे तुम्ही. ओके. न्यू पेज वर transactions first column is serial number, then transactions, then two accounts, type of account and then debit or credit. Do not write transaction. हे झालेले मी वेगळे घेणार आहे आता. ओनली कॉलम साठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. प्लीज डू दिस रुलिंग. रुलिंग करायचं ज्यांनी रुलिंग केलेलं नाहीये, ज्यांनी आधीपासून आहेत त्यांनी मला आन्सर द्यायचे आज. मी आज प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्हाला वेळ देणार आहे. आधी तुम्ही ट्राय करायचं, देन मी ट्राय करणार. येस, आय होप तुम्ही कॉलम केलात. येस, मी ट्रान्झॅक्शन सांगू का? सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन,
2 accounts. Type of account. Debit or credit. Yes. सिरियल नंबर तुमचे चालू आहे लिहायचं. आता मी सिरियल नंबर लिहितोय. ट्रान्झॅक्शन. ओके. इझी ट्रान्झॅक्शन घेतो मी सुरुवातीला. Paid into bank rupees 1000. Paid into bank rupees 1000. Paid into bank rupees 1000. Very good. अनिकेत, रोहित. डेबिट और क्रेडिट डिसाइड करण्यासाठी 3 स्टेप्स आपण फॉलो करतो. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड देन डेबिट और क्रेडिट. मी वेळ देतोय तुम्हाला. तुम्ही ट्राय करायचंय. ज्यांनी आधीपासून आहेत. हो, तुम्ही ट्राय करा. न्यू स्टुडंट्स वेट करा. डू नॉट वरी, मी कव्हर करतो. फक्त पेशन्स ठेवायचे न्यू स्टुडंट्सनी. मिनिमम 8 to 10 डेज तुम्हाला लागणार. मग 100% सगळं कळतंय. ते प्रोसेस असते. प्लीज तेवढं वेळ द्या. व्हेरी गुड. भाग्यश्री, व्हेरी गुड. व्हेरी गुड. प्रताप. येस. तरुण, गोपाल, व्हेरी गुड. हर्षवर्धन, कुणाल. येस. येस. प्लीज नाउ पेन डाउन. हरीश, व्हेरी गुड. सगळ्यांचे आन्सर मला आलेले आहेत. ज्यांनी आन्सर देतात किंवा ज्यांनी आधीपासून जॉईन झालेले आहेत त्यांनी ऑलमोस्ट आन्सर दिलेले आहेत. सो मी आता एक्सप्लेन करतोय. मला ऑपॉर्च्युनिटी देणार का? येस. थँक यू. पेन डाउन. एव्हरीवन प्लीज पेन डाउन. डू नॉट राईट. हे बेसिक्स आहेत. एक्सप्लेन करताना एखादा पॉइंट मी नवीन सांगू शकतो. प्लीज कॉन्सन्ट्रेट. पेड इनटू बँक रुपीज 1000. Paid into bank rupees 1000 means you have deposited rupees 1000 into bank. You have deposited 1000 rupees into the bank. 1000 रुपये 1000 रुपीज तुम्ही बँकेमध्ये जमा केलात, डिपॉझिट केलात. 1000 रुपीज जमा केलात म्हणजे काय जमा केला तो तुम्ही? कॅश. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कॅश कुठं जमा केलात तुम्ही 1000 रुपीज? सर बँक मध्ये जमा केलो. पेड इनटू बँक रुपीज 1000. You have deposited 1000 into bank. Second account is bank account. Why? कॅश तुम्ही बँकेत जमा केलात. सेकंड अकाउंट इज बँक अकाउंट. कॅश जमा केलात म्हणून कॅश अकाउंट. बँकेत जमा केलात म्हणून बँक अकाउंट. So these are two accounts, cash account and bank account. Now type of account. Cash account is personal, real or nominal. Everyone please answer. Very good. तरुण, कुणाल, हरीश, हर्ष, प्रताप, गोपाल, भाग्यश्री, पुष्कर, व्हेरी गुड.
Very good. Almost everyone is saying real account. Cash account is a real account. Cash account is real account. Now, bank account. Bank account is personal, real or nominal. Almost everyone is ready for saying personal. Very good. मी असं विचार लगेच टाइप करते बघा. Very good. Very good. Bank account is personal account. Bank account is personal account. Individuals, companies, firms, banks सगळे पर्सनल अकाउंट मध्ये कव्हर होतात. Now, for debit or credit, yes, please listen. For debit or credit, you must know rule of real account. आता कॅश अकाउंट चालू आहे. For debit or credit, you must know rule of real account. Rule of real account. लर्न झालेलं नसेल तर बघून म्हणायचं आहे. Debit what comes in, credit what goes out. Think from the point of view of business. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Yes, paid into bank rupees 1000. That means you have deposited 1000 rupees into the bank. Means cash goes out of the business. तुम्ही बँकेमध्ये 1000 रुपीज डिपॉझिट केलात. म्हणजे काय केलात? कॅश डिपॉझिट केलात म्हणजे बिझनेस मधून कॅश जाणार आहे. कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो क्रेडिट कॅश अकाउंट. Credit cash account. Now, bank account is personal account. I know the rule of personal account, but मी सगळ्यांच्या कानामध्ये सिक्रेट सांगितलं होतं ना एक शॉर्टकट आठवत आहे ना? हो, बँक अकाउंटचं शॉर्टकट आठवत आहे का हो? एक सिक्रेट सांगितलं होतं, सिक्रेट कानामध्ये याद है क्या? एक सिक्रेट बताया था मैंने बैंक अकाउंट के लिए. अगर अगर सुनो ना, बैंक बैलेंस इंक्रीज हो रहा है तो डेबिट, अगर बैंक बैलेंस डिक्रीज हो रहा है, कम हो रहा है तो क्रेडिट. आप पर्सनल अकाउंट का रूल भी यूज कर सकते हो, विच इज डेबिट द रिसीवर, क्रेडिट द रिसीवर. आपको वैसे भी बताऊंगा, बट शॉर्टकट और सीक्रेट याद रखना है. बैंक बैलेंस अगर इंक्रीज हो रहा है तो डेबिट, बैंक अकाउंट को डेबिट. अगर बैंक बैलेंस डिक्रीज हो रहा है, कम हो रहा है तो क्रेडिट. पेड इनटू बैंक रुपीज 1000 मीन्स यू हैव डिपॉझिटेड 1000 इनटू बैंक. 1000 रुपीज तुम्ही जमा केलेलं आहे, डिपॉझिट केलेलं आहे. मला सांगायचं बँक बॅलन्स इन्क्रीज होणार का डिक्रीज? बँक बॅलन्स तुमचं वाढणार आहे का कमी होणार आहे? इन्क्रीज ऑर डिक्रीज? मला एवढं सांगा. तुम्ही बँकेमध्ये जमा केलात, बँकमध्ये गेलात, समजा पप्पांसोबतच गेलात, पॅरेंट सोबत. मग बँकेमध्ये पैसे भरलात, अमाऊंट जमा केलात 1000 रुपीज. मग बँक बॅलन्स इन्क्रीज होणार का डिक्रीज? व्हेरी गुड. ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग इन्क्रीज. एव्हरीवन हॅज टू आन्सर. फ्यू स्टुडंट्स आर नॉट आन्सरिंग. प्लीज आन्सर. मला रॉंग आन्सर चालतात, बट यू हॅव टू आन्सर. बँक बॅलन्स इन्क्रीज म्हणतायत सगळेजण. व्हेरी गुड. डिपॉझिट केल्यानंतर बँक बॅलन्स इन्क्रीज होणार आहे, त्यामुळे बँक अकाउंटला डेबिट. आता ज्यांना पण पर्सनल अकाउंटच्या रूलने पाहिजे, सर आम्हाला पर्सनल अकाउंटचं रूलच यूज करायचंय, आम्हाला शॉर्टकट सिक्रेट काही नको सर तुमचं. सो लेट्स सी, तेच येत आहे का? फॉर डेबिट ऑर क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल, आता बँक रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. ओके. आता आपण चेक करू. तुम्ही काय केलात? 1000 रुपीज डिपॉझिट केलात बँकेमध्ये. म्हणजे तुम्ही गेलात बँकेला 1000 रुपीज दिलात, म्हणजे डिपॉझिट केलात बँकेमध्ये. मग बँक काय करणार आहे? 1000 रुपीज रिसीव्ह करणार आहे. बँक इज रिसिव्हर. सो डेबिट द रिसिव्हर, बँक अकाउंटला
डेबिट करायचं रिसिव्हर असल्यामुळं. ॲज बँक इज रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. सो डेबिट बँक अकाउंट. आय होप यू हॅव अंडरस्टूड. प्लीज राईट डाऊन. हे ॲरो वगैरे काढायचं नाही. नेक्स्ट वन, ज्यांना ट्राय करायचंय त्यांनी ट्राय करू शकतात. आता ज्यांनी आधीपासून जॉईन झालेले आहे तो तुम्ही ट्राय करायला पाहिजे. रॉंग झालं तरी चालतंय. ज्यांनी रिसेंटली जॉईन झाले त्यांनी वेट करा. ज्यांनी आधीपासून आहेत त्यांनी ट्राय करा की स्वतःला येतंय का. ओके, सांगण्याच्या आधीच. परचेस्ड फर्निचर. माझं हँडरायटिंग समजत नसेल तर मी रीड करतोय. परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹45,000. ते फ्युनिचर नाही हा, फर्निचर आहे. परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹45,000. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. भरपूर जण आन्सर देतात. व्हेरी गुड. आणि सगळे करेक्ट आन्सर देत आहेत. ज्यांनी पण आन्सर देत आहेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता लास्ट काही आन्सर दिलेले मी सांगतो तुम्हाला. प्रताप, हर्ष, भाग्यश्री, व्हेरी गुड. कुणाल, बोगा, पुष्कर, गोपाल, बडगिरी, व्हेरी गुड. हरीश, हर्षवर्धन, व्हेरी गुड. तरुण, येस. लेट्स सी. आता मी ट्राय करणार आहे. मला प्लीज अपॉर्च्युनिटी द्या. प्लीज पेन डाऊन. अहो ऐका ना. अब सुनो ना प्लीज. पेन डाउन. पेन डाउन. मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ. प्लीज प्लीज. मैं जब भी एक्सप्लेन करता हूँ आपको कुछ भी नहीं लिखना है. प्लीज ट्राई टू कॉन्सेंट्रेट. Purchased furniture for cash ₹45,000. First of all, let's understand the meaning of transaction. Purchased means काय केला, तो तुम्ही खरेदी केलात. आपने परचेस किया है. क्या परचेस किया है? फर्नीचर. फर्नीचर आपने परचेस किया है. फॉर कैश मतलब आपने फर्नीचर परचेस किया और कैश पेमेंट किया है 45,000. ओके. फर्निचर खरेदी केलात आपण आणि 45,000 कॅश दिलात. हे मिनिंग आहे. सर मग डेबिट क्रेडिट कसं? आधी 2 अकाउंट्स बघायचं. येस, काय परचेस केला तो? फर्निचर. फर्स्ट अकाउंट इज फर्निचर अकाउंट. येस, मी थोडं कलर चेंज करतो. 1 मिनिट. फर्स्ट अकाउंट इज फर्निचर अकाउंट. फर्निचर परचेस केल्यानंतर तुम्ही काय केलात? सर आम्ही 45,000 कॅश दिलो. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. First account is furniture account. Why? You have purchased furniture, so first account is furniture account. After purchase of furniture, you have paid 45,000 in cash, so second account is cash account.
Now, furniture is personal, real, or nominal? Yes, please. Answer is very good. Furniture is real account. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते ते. Furniture, real account. Now, cash account is personal, real, or nominal? Cash account is personal, real, or nominal. Very good. Cash account is also real account. So, for debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. First account is furniture account. If furniture comes in, debit furniture account. If furniture goes out, credit furniture account. So let's see. You have purchased furniture ना, तुम्ही फर्निचर खरेदी केलेला आहात. फर्निचर खरेदी केलेला आहात ना, परचेस केलेला आहात. मग फर्निचर बिझनेस मध्ये येणार आहे. तुम्ही फर्निचर परचेस केलात. आता समजा घरी फर्निचर परचेस केलात किंवा टीव्ही परचेस केलात. मग घरी घरी येणाऱ्यांना फर्निचर किंवा टीव्ही इन्स्टॉल करून घेतात. मग तसंच फर्निचर परचेस केल्यानंतर बिझनेस मध्ये फर्निचर येणार. फर्निचर कम्स इन. सो डेबिट व्हॉट कम्स इन फर्निचर अकाउंटला डेबिट. फर्निचर अकाउंटला डेबिट. देन कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. असं लर्न करायचं नाहीये. एक रिअल अकाउंट असते म्हणजे दुसरा नॉमिनल असणार. आधी पण सांगितलेलं आहे. असं काही लर्न करू नका प्लीज. अकाउंट मध्ये अवघड जाते नंतर लर्न केलात तर. येस, कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इफ कॅश कम्स इन, डेबिट कॅश अकाउंट. इफ कॅश गोज आउट, क्रेडिट कॅश अकाउंट. फर्निचर आपण परचेस केलेलं आहे आणि 45,000 कॅश दिलेलं आहे. कॅश दिल्यानंतर कॅश बिझनेस मधून जाणार. कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो क्रेडिट कॅश अकाउंट. क्रेडिट कॅश अकाउंट. येस, प्लीज राईट डाऊन द आन्सर. हे न्यू ट्रान्झॅक्शन घेतोय आम्ही. फर्स्ट टाइम घेतोय आता. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते. फर्स्ट टाइम घेतोय मी हे. गडबड करू नका. हो, गडबड करू नका. मी एक्सप्लेन करणार आहे. गडबड करू नका. हो, प्लीज हो. तुम्ही ट्राय करा, बट वेट करा. ओके, वेट करा. मी सांगणार आहे आन्सर. बट न्यू ट्रान्झॅक्शन आहे, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. असं समजू नका तुम्हाला आता अकाउंट सगळंच येत आहे म्हणून. प्लीज हा. भरपूर काही राहिलेलं आहे. आपण नवीन रोज काय ना काय कव्हर करणारच आहे.
फक्त तुम्ही रेग्युलर राहायचंय. रेग्युलॅरिटी इज इम्पॉर्टंट. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. आधी ट्रान्झॅक्शनचं मिनिंग बघावं तुम्ही. गडबड करू नका प्लीज. रिटर्न गुड्स टू पाटील ₹10,000. रिटर्न गुड्स टू पाटील ₹10,000. तुम्ही काय केलात? पाटील यांना ₹10,000 चे गुड्स रिटर्न केलात. तुम्ही कुठले गुड्स रिटर्न करता हो? पाटील यांना गुड्स रिटर्न पाठवलेले आहे. रिटर्न गुड्स टू पाटील. पाटील यांना गुड्स तुम्ही सेंड केलात, परत पाठवलात. कुठले गुड्स तुम्ही रिटर्न पाठवता, परत करता. पर्चेस केलेले गुड्सच तुम्ही रिटर्न करणार ना हो. समजताय का? हे आधी समजायला पाहिजे. हा मिनिंग, बेसिक मिनिंग आहे. ज्यांना समजलं नाही 2 मिनिट्स वेट करायचं मी सांगणार आहे. ज्यांना समजतच नाहीये काय, मी त्यांना सांगतो. तुम्ही गुड्स रिटर्न केलात, फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. तुम्ही हे गुड्स कोणाला रिटर्न केला तो? पाटील यांना. सेकंड अकाउंट इज पाटील्स अकाउंट. सर गुड्स रिटर्न केलो पाटील यांना, ते ₹10,000 मिळणार नाही का आपल्याला? अहो असं मिळत नसते, नंतर देते त्यांनी. समजताय का हो? मोठ्या ट्रान्झॅक्शन मध्ये ना, बिझनेस मध्ये असं नसतंय. तुम्ही गुड्स रिटर्न केलात की लगेच कॅश घेऊन येणार. त्यांनी पण गुड्स चेक करणार ना हो. समजताय का? प्रॅक्टिकली विचार करा. आपण गुड्स परत पाठवलो. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. कोणाला पाठवलो? पाटील यांना. सेकंड अकाउंट इज पाटील्स अकाउंट. येस. इथपर्यंत समजलंय का हो? येस ऑर नो मध्ये मला सांगायचंय. येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. सगळ्यांनी काय करायचंय? सेम मीटिंग आयडी पासवर्ड परत एकदा जॉइन करायचंय लगेच. ओके. 15 to 20 मिनिट्स मी अजून घेणार आहे. ओके. आता हे मीटिंग मी एंड करतोय. सी यू.